सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी फार्मा स्पिरिट. आपण फर्स्ट टॉपिकमध्ये पण नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीमचं बघितलं. युनिट 1मधलं इंट्रोडक्शन आणि सिलेक्शन ऑफ ड्रग कॅन्डिडेट हे आपण पार्ट 1पर्यंत बघितलं आहे. त्यानंतर आपण आता पार्ट 2मध्ये बघणार आहोत ॲप्रोचेस टू डिझाईन कंट्रोल रिलीज फॉर्म्युलेशन बेस्ड ऑन डिफ्युजन, डिझॉल्युशन अँड आयन एक्सचेंज प्रिन्सिपल. तर म्हणजे ॲप्रोचेस काय काय आहेत, त्याच्या टेक्निक्स काय काय आहेत. आपल्याला कंट्रोल रिलीज फॉर्म्युलेशन तर बनवायचं आहे, तर पण त्याच्या टेक्निक्स काय काय हे आपण शिकणार आहोत ह्या टॉपिकमध्ये. ठीक आहे. अप्रोचेस टू डिझाईन कंट्रोल रिलीज फॉर्म्युलेशन, की काय काय टेक्निक्स आहेत. ठीक आहे, आपल्याला काय काय मेथड्स यूज करायचे आहेत कंट्रोल रिलीज फॉर्म्युलेशन बनवण्याकरता. राईट, आपल्याला बनवायचं तर आहे ते फॉर्म्युलेशन, पण त्याचे अप्रोचेस काय काय, कशा मेथड्स आहेत. ठीक आहे. टू डिझाईन कंट्रोल रिलीज ड्रग डिलिव्हरी सिस्टीम फॉलोइंग आर द मेथड्स. कोणते कोणते मेथड्स आहे ॲज पर द सिलेबस. डिझॉल्युशन दिलेलं आहे, डिफ्युजन दिलेलं आहे आणि आयन एक्सचेंज, हे आपण 3 शिकणार आहोत ॲज पर द सिलेबस. ठीक आहे. तर डिझॉल्युशन कंट्रोल रिलीज, दिस इज द फर्स्ट वन, हे आपण आता स्टडी करणार आहोत. तर डिझॉल्युशन म्हणजे काय. सपोज आपण ही घेतली आता टॅबलेट, तर त्याचं डिसइंटिग्रेशन होणार, नंतर डिझॉल्युशन होणार, म्हणजे ते सॉल्व्हंटमध्ये मिक्स होईल. हे जे पार्टिकल्स आहेत टॅबलेटचे ते सॉल्व्हंटमध्ये मिक्स होणार. दिस इज डिझॉल्युशन. त्यानंतर मग हे जे सॉल्व्हंट आहे ते स्टमकमध्ये जाणार, ॲब्झॉर्ब होणार. पण ॲब्झॉर्ब कोणत्या पद्धतीने होणार, डिफ्युजन सिस्टीम. इम्पॉर्टंट वर्ड्स आहे डिझॉल्युशन, त्यानंतर होणार डिफ्युजन. त्याचं ॲब्झॉर्प्शन होणार, पण कोणत्या मेकॅनिझमने, डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच डिफ्युजन. ठीक आहे. तर आता आपले ॲप्रोचेस काय काय राहणार आहेत. आपल्याला बनवायचं आहे कंट्रोल रिलीज फॉर्म्युलेशन, तर त्यासाठी आपल्याला दिलेलं आहे ते डिझॉल्युशन, डिफ्युजन आणि आयन एक्सचेंज. तर आपण डिझॉल्युशनला स्लो करू शकतो. डिझॉल्युशनला जर स्लो केलं तर ऑटोमॅटिक कंट्रोल रिलीज फॉर्म्युलेशन बनेल, म्हणजेच डिझॉल्युशन स्लो होईल, मग पुढची प्रोसेससुद्धा स्लो होईल. ही झाली फर्स्ट मेथड, डिझॉल्युशन स्लो करणे. त्यानंतर डिफ्युजन. डिफ्युजनला जर आपण स्लो केलं तर मग ॲब्झॉर्प्शन स्लो होईल, सगळे मेथड स्लो होईल आणि कंट्रोल रिलीज फॉर्म्युलेशन, आपला जो मेन टार्गेट आहे, राईट, आपल्याला पाहिजे स्लो रिलीज, तर मग डिझॉल्युशन कंट्रोल केलं, स्लो रिलीज होईल. डिफ्युजन कंट्रोल केलं म्हणजे त्याचं ॲब्झॉर्प्शन रेटच जर कंट्रोल केला, डिफ्युजन रेट, तर ते स्लो रिलीज होईल. राइट, म्हणजेच डिफ्यूजन कंट्रोल किया तो एब्जॉर्प्शन कम होगा, और एब्जॉर्प्शन कम हो गया तो उसका रिलीज स्लो होगा. तो हमें जो टारगेट चाहिए था स्लो रिलीज, वो हमने अचीव कर लिया. सो लेट्स सी इन द डिस्क्रिप्शन की क्या क्या आहे. ड्रग आहे, सॉल्व्हंटमध्ये गेला, डिझॉल्युशन. राईट, त्याची डेफिनेशन लिहायची आहे पहिले. प्रोसेस इन विच ड्रग पार्टिकल्स इज डिझॉल्व इन सॉल्व्हंट अँड देन ॲब्झॉर्ब इन द ब्लड. त्यानंतर ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होणार ते सॉल्व्हंटमध्ये मिक्स झाल्यानंतर. पण आपल्याला काय करायचं आहे आता, CRDDS म्हणजे कंट्रोल रिलीज फॉर्म्युलेशन बनवायचं आहे. राईट, सो वी कॅन कंट्रोल दिस डिझॉल्युशन प्रोसेस बाय पॉलिमर्स. जे काही पॉलिमर्स असतात, राईट, तर ह्या ड्रगला आपण पॉलिमरनी कोट करतो. तर पॉलिमरनी आपण कोट करणार बाय डिक्रीजिंग रेट ऑफ डिझॉल्युशन. मी जसं सांगितलं की आपण डिझॉल्युशन डिक्रीज करणार, त्याचं रेटच कमी करून टाकणार, म्हणजे ते सॉल्व्हंटमध्ये कमी मिक्स होईल, म्हणजे त्याचं डिझॉल्युशन रेट कमी होईल, तर आपण कंट्रोल करू शकणार. इन दिस ड्रग्स आर डिझॉल्व विथ स्लोली डिझॉल्विंग पॉलिमर. जसं मी सांगितलं पॉलिमर कोट करणार, तर जे ड्रग असतं ना ते स्लोली डिझॉल्विंग पॉलिमरसोबत आपण मिक्स करणार. डिझॉल्युशन इज रेट डिटर्मायनिंग स्टेप वेन लिक्विड डिफ्युजिंग फ्रॉम सॉलिड. हे एक रेट डिटर्मायनिंग स्टेप आहे डिझॉल्युशन म्हणजे. तर यामध्ये आपल्याला दिलेलं आहे नॉईस व्हिटने इक्वेशन्स. द डिझॉल्युशन प्रोडक्शन ॲट स्टेडी स्टेट इज डिस्क्राईब बाय दिस इक्वेशन. आता डिझॉल्युशन आपलं तर स्लो केलं, पण आपल्याला बाहेरून थोडी ना माहीत पडणार आहे डिझॉल्युशन स्लो झालं, राईट. तर त्याच्यासाठी इक्वेशन दिलेलं आहे नॉईस व्हिटने इक्वेशन, दॅट इज DC/dt इक्वल्स टू DS/H CS - CT. DC/dt काय आहे, रेट ऑफ डिझॉल्युशन. हा H काय, थिकनेस ऑफ लेअर, त्या पॉलिमरची जी लेअर आहे ना त्याची थिकनेस. D म्हणजे डिफ्युजन कोइफिशियंट ऑफ ड्रग. CS म्हणजे सॅच्युरेशन सॉल्युबिलिटी. CT म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इन सोल्युशन इन GI फ्लुइड्स. त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे GI फ्लुइड्समध्ये. तर आता हे जे डिझॉल्युशन दिलेलं आहे त्याचे 2 वेज आहेत बनवण्यासाठी. डिझॉल्युशन कंट्रोल प्रिपरेशन्स, त्याचे 2 वेज दिलेले आहेत. सो हम इसको कैसे तैयार कर सकते हैं, दैट इज इनकॅप्सुलेशन अँड सेकंड वन इज मॅट्रिक्स डिझॉल्युशन. डिझॉल्युशनचे 2 टाईप्स, इनकॅप्सुलेशन आणि मॅट्रिक्स. इनकॅप्सुलेशन म्हणजेच रिझर्वायर डिझॉल्युशन कंट्रोल. इनकॅप्सुलेशनमध्ये काय होतं, जो ड्रग आहे, राईट, त्याला आपण पॉलिमरसोबत कोट करतो. केलं कोट, त्यानंतर कॉम्प्रेस करतो. कॉम्प्रेस केल्यानंतर त्याला असं कॅप्सूल टाईप बनतो तो. ठीक आहे, कॉम्प्रेशन केल्यानंतर पूर्ण पार्टिकल्स एकत्र येणार आणि त्याचं कॅप्सूल फॉर्म होणार. सो इन दिस मेथड द पार्टिकल्स ऑर ग्रॅन्युल्स ऑफ ड्रग आर कोटेड विथ इंडिव्हिज्युअल बाय
dissolving polymer, then compress into tablets or pellets placed in capsule. Correct? आलं लक्षात? ड्रग, पॉलिमर, कॉम्प्रेस्ड अँड कॅप्सूल. ड्रग रिलीज इज डिटरमाइंड बाय डिझॉल्युशन रेट. तर मग आपण ड्रग रिलीज कशावरनं डिटरमाइन करतोय? त्याच्या डिझॉल्युशन रेटवरनं. डिझॉल्युशन रेट कमी केला की ड्रग रिलीज कमी होणार. फॉर एक्झाम्पल पॅन्टोप्राझोल. पॅन्टोप्राझोल जी मेडिसिन आहे ती एंटेरिक कोटेड आहे, राईट? एंटेरिक कोटेड. तर ती जर ती आपण बनवली, राईट? ती जी एंटेरिक कोटेड आहे ती स्टमकमध्ये नाही इंटेस्टाईनमधनं रिलीज होईल, कारण की त्याचं आपण एनकॅप्सुलेशन केलं की ती GI फ्लुइडमध्ये न मिक्स होता, कारण की ती GI फ्लुइडमध्ये ॲसिड जास्त असतं ना, तर ती डॅमेज होऊन जाईल. तर त्यामुळे आपण त्याला इंटेस्टाईनमध्ये रिलीज करतोय, म्हणजेच त्याचं कंट्रोल रिलीज आपण केलं आहे एंटेरिक कोटेड करून, राईट? त्यानंतर इनकॅप्सुलेशन इज ऑल्सो नोन ॲज कोटिंग डिझॉल्युशन. त्याला आपण कोट केलं, त्याला कोटिंग डिझॉल्युशन कंट्रोल सिस्टीमसुद्धा म्हणतात. डिझॉल्युशन रेट ऑफ कोट. आता जो डिझॉल्युशन रेट आहे तो डिपेंड कशावरती आहे? कोटवरती, अपॉन स्टॅबिलिटी अँड थिकनेस. आता कोटिंग जेवढं थिक तेवढं डिझॉल्युशन स्लो होणार. आता हे आपण कोट केलं, यामध्ये सोल्युबल ड्रग आहे, स्लोली डिझॉल्विंग कोट. तर याची थिकनेस जेवढी तेवढा आपल्याला टाईम लागेल, त्याची स्टॅबिलिटी त्याच्या थिकनेसवरती डिपेंड राहणार. ही फिगर आहे इनकॅप्सुलेटेड डिझॉल्युशन सिस्टीम. स्लोली डिझॉल्विंग कोट, हे कोटच बनवलेलं आहे स्लो डिझॉल्व. कोट हळूहळू डिझॉल्व होईल, त्यानंतर त्याच्यातला ड्रग रिलीज होईल, राईट? त्यानंतर डिझॉल्युशनमधलं मॅट्रिक्स डिझॉल्युशन सिस्टीम, ऑल्सो नोन ॲज मोनोथिलिक डिझॉल्युशन कंट्रोल सिस्टीम. मॅट्रिक्स इन दिस डिझॉल्युशन इज कंट्रोल बाय. कशाने कंट्रोल होणार याच्यामध्ये? आता हे एक मॅट्रिक्स आहे, स्लोली डिझॉल्विंग मॅट्रिक्स. यामध्ये ड्रग फिल केलेला आहे, ठीक आहे? तर आपण हे कशाने कंट्रोल करणार? आपल्याला डिझॉल्युशन कमी करायचं आहे, पण कशाने? अल्टरिंग पोरोसिटी ऑफ टॅबलेटची पोरोसिटी अल्टर करून, डिक्रीजिंग वेटॅबिलिटी, याची जी वेटॅबिलिटी आहे ते डिक्रीज करून, डिझॉल्विंग ॲट स्लो रेट, म्हणजे त्याचा स्लो रेट. इट फॉलोज फर्स्ट ऑर्डर ड्रग रिलीज फॉलो करतो. ड्रग रिलीज डिटरमाइंड बाय डिझॉल्युशन रेट ऑफ पॉलिमर कोणते यूज होतात यामध्ये? इथिल सेल्युलोज आणि वॅक्सेस. हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. पॉलिमर्स कोणते यूज होतात? इथिल सेल्युलोज आणि वॅक्सेस. ही फिगर आहे मॅट्रिक्स डिझॉल्युशन सिस्टीम. हे जे मॅट्रिक्स त्यांनी बनवलेलं आहे त्यामध्ये ड्रग आहे आणि स्लोली डिझॉल्विंग मॅट्रिक्स आहे. त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट डायमेटॅप एक्सटेंड टॅप ही जी टॅबलेट आहे, तर त्या टॅबलेटमध्ये तुम्ही बघितलं असेल कार्टन्सवरती लिहिलेलं जातं ER म्हणजे एक्सटेंडेड रिलीज. तर ह्या ज्या टॅबलेट्स असतात ना, तर त्याला मॅट्रिक्स कोट केलेलं असतं. जेव्हा ही स्टमकमध्ये जाईल, राईट, आपण खाली, त्यानंतर स्टमकमध्ये गेली, त्याच्यानंतर ती स्टमकच्या फ्लुइड्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. ती वेट म्हणजे त्याला वॉटरने ॲब्झॉर्ब होणार आणि त्यानंतर ते मॅट्रिक्स जे आहे ते वेट झालं, राईट? त्यानंतर ते त्याचा ड्रग रिलीज करणार, म्हणजेच एक्सटेंडेड रिलीज. त्याच्या पुढे लिहिलेलं राहतं ER एक्सटेंडेड रिलीज. तर हे डायमेटॅप नावाची जी टॅबलेट आहे ती घेतल्यानंतर आपण स्टमकमध्ये गेली की त्याच्यानंतर ती वॉटरसोबत अटॅच होणार आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सटेन्शन होणार त्या टॅबलेटचं आणि मग तेच रिलीज करणार, म्हणजेच मॅट्रिक्स डिझॉल्युशन सिस्टीम. सो आपण डिझॉल्युशनला कंट्रोल केलं. त्यानंतर आपण आता हे घ्या, डिझॉल्युशनला कंट्रोल केलं, ठीक आहे? इनकॅप्सुलेशन अँड मॅट्रिक्स डिझॉल्युशन कंट्रोल. त्यानंतर आपण बघणार डिफ्युजन कंट्रोल रिलीज. तर आता डिफ्युजन म्हणजे काय? जसं मी सांगितलं, डिसइंटिग्रेशन, आपण डिझॉल्युशनला स्लो केलं, कंट्रोल केलं. त्यानंतर हे ॲब्झॉर्ब होईल बाय डिफ्युजन मेथड, म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. डिफ्युजनला कंट्रोल केलं की ऑटोमॅटिकली ॲब्झॉर्प्शन कमी होणार त्या ड्रगचं आणि रिलीज पण स्लो होऊन जाणार. तर आता डिफ्युजनला कसं कंट्रोल करणार आपण? सो लेट्स सी. डिफ्युजन कंट्रोल सिस्टीम, मेजर प्रोसेस फॉर ॲब्झॉर्प्शन, नो एनर्जी रिक्वायर्ड. याच्यात एनर्जीची गरज नसते. डिफ्युजन एक प्रोसेस आहे, त्याची डेफिनेशन लिहायची, राईट? इज अ प्रोसेस ऑफ मुवमेंट ऑफ ड्रग मॉलिक्यूल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन मूव्ह करते. तर आता CRDDSसाठी, राईट, कंट्रोलसाठी वी कॅन कंट्रोल द डिफ्युजन प्रॉपर्टीज बाय युझिंग पॉलिमर्स. सेम पॉलिमर्सची गरज पडणार आपल्याला, कारण की त्याला आपल्याला कोट करायचं आहे पॉलिमर्सनी आणि मग त्याच्यानंतर त्याचं रिलीज होणार ड्रग. तर यात पण दोन आहेत की रिझर्वायर सिस्टीम ही फर्स्ट आहे, त्यानंतर मॅट्रिक्स. जसं की आपण डिझॉल्युशनमध्ये बघितलं होतं. डिझॉल्युशनमध्ये काय होतं? मॅट्रिक्ससुद्धा होतं, राईट? मॅट्रिक्स होतं आणि इनकॅप्सुलेशन होतं. तसंच आता डिफ्युजनमध्ये बघणार रिझर्वायर आणि मॅट्रिक्स. देर आर 2 टाईप्स. रिझर्वायर सिस्टीम म्हणजे मेम्ब्रेन कंट्रोल. तुम्ही दाखवते ते डायग्राममध्ये कसं मेम्ब्रेन कंट्रोल असतं. ऑल्सो कॉल्ड ॲज लॅमिनेटेड मॅट्रिक्स डिव्हाइस. It is a hollow system containing an inner core surrounded by the water insoluble membrane
अँड पॉलिमर बाय कोटिंग. जसं मी सांगितलं ते एक सिस्टीम आहे, त्यामध्ये आज सराउंड केलेली त्याचे API आहे आपल्याला जो पाहिजे तो, अँड सराउंडेड बाय वॉटर इनसोल्युबल मेम्ब्रेन. आता हे तुम्ही इन इझी लँग्वेज, वॉटर इनसोल्युबल पॉलिमेरिक मटेरियल इनक्लोज अ कोअर ऑफ ड्रग विच कंट्रोल रिलीज रेट. हे इथं दिलेलं आहे. ठीक आहे, हे आपल्या यामध्ये ड्रग आहे. त्यानंतर जी लाईन आहे ही रेट कंट्रोलिंग मेम्ब्रेन. हे 2 लाईन दिसत आहे, तर ही आहे मेम्ब्रेन. म्हणूनच मी म्हणलं होतं मेम्ब्रेन कंट्रोल. याच्यामध्ये ही मेम्ब्रेन कंट्रोल करणार, त्यानंतर पॉलिमर येणार. म्हणजेच हे कंट्रोलेशन आपले सिस्टीम आहेत, पॅरामीटर्स आहेत. द रेट कंट्रोलिंग मेकॅनिझम इज दॅट द ड्रग विल पार्टिशन इन टू मेम्ब्रेन अँड एक्सचेंज विथ फ्लूड सराउंडिंग द ड्रग बाय डिफ्युजन. आपल्याला डिफ्युजन कंट्रोल करायचं आहे, म्हणजे ॲब्झॉर्प्शन त्याचं हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं आहे. पॉलिमर्स यूज कोणते होतात? HPC, इथिल सेल्युलोज, फॉर एक्झाम्पल निको 400 अँड नायट्रोबेड. हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. ह्या मेडिसिनमध्ये सुद्धा हे मेम्ब्रेन कंट्रोल असतं, राईट. आता हे टाईम 0वरती हा ड्रग याच्यामध्ये आहे, मेम्ब्रेन कंट्रोल केलेली आहे. पॉलिमरचं कोटिंग आहे. ही जी मेम्ब्रेन आहे ती इन्सोल्युबल आहे, राईट. दिस इज वॉटर इन्सोल्युबल, वॉटरमध्ये इन्सोल्युबल आहे ती. त्यानंतर ॲट टाईम T, एका स्पेसिफिक टाईमनंतर ते हळूहळू पहिले हे मेम्ब्रेनमधनं पास होणार. ठीक आहे, आणि मग हळूहळू त्याचं ड्रगचं रिलीज होणार पॉलिमरनंतर. रिझर्वायर डिफ्युजन सिस्टीम. याचे रेट कंट्रोलिंग स्टेप्स काय? प्रत्येक तुम्हाला पॉईंटमध्ये हे लिहायचे, रेट कंट्रोलिंग स्टेप्स. पॉलिमरिक कंटेंट, जसं पॉलिमरचं कंटेंट असणार तसंच रेट कंट्रोल होणार. थिकनेस इन कोटिंग जेवढी थिक तेवढं ड्रगचं स्लो रिलीज होणार. हार्डनेस ऑफ मायक्रोकॅप्सूल, त्या मायक्रोकॅप्सूलची हार्डनेस. सो नाव द रेट ऑफ रिलीज ऑफ ड्रग इन रिझर्वायर सिस्टीम कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज, जसं तिकडे नॉईज विटने इक्वेशन होतं, राईट. नॉईज विटने इक्वेशन फॉर डिझॉल्युशन. आता डिफ्युजनसाठी आहे फिक्स लॉ, dm/dt = ADK ΔC अपॉन L. A म्हणजे एरिया, D म्हणजे डिफ्युजन, K म्हणजे पार्टिशन कोएफिशियंट, ΔC कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स अक्रॉस मेम्ब्रेन, L म्हणजे डिफ्युजन लेंथ पाथ. हे झालं फिक्स लॉ. हे इक्वेशन नाही केलं तरी तुम्हाला हे ध्यानात ठेवणे, त्याचे डायग्राम्स इम्पॉर्टंट आहे की हे ड्रग कसं रिलीज होणार. इथे मेम्ब्रेन कंट्रोलिंग रेट मेम्ब्रेन आहे, त्यानंतर पॉलिमर आहे, त्याचे रेट कंट्रोलिंग स्टेप्स काय हे लक्षात ठेवणे. त्यानंतर त्याचंच पार्ट आहे सेकंड, मॅट्रिक डिफ्युजन सिस्टीम. मॅट्रिक्सच मोनोथिलिक सुद्धा म्हणतात. इन दिस सिस्टीम द ड्रग मॉलिक्यूल इज होमोजिनियसली डिस्पर्स्ड इन रेट कंट्रोलिंग इनसोल्युबल मॅट्रिक्स सच एज इथिल सेल्युलोज मॅट्रिक्ससोबत ते ड्रगला आत बाइंड करणार. ठीक आहे, हे स्लो डिझॉल्विंग मॅट्रिक्स. हे जे मॅट्रिक्स आहे स्लोली डिझॉल्व्ह होईल, त्यानंतर याचा ड्रग रिलीज होईल. हे ड्रग हळूहळू रिलीज होते. म्हणजे यामध्ये काय आहे, पूर्ण ह्या मॅट्रिक्समध्येच ते ड्रग पूर्ण आपण फील केलेलं आहे. ड्रग मॅट्रिक्समध्येच आहे ऑलरेडी, आणि मग त्याचं रिलीज होणार. हे मॅट्रिक्स कशाने आहे? प्रिपेअर्ड बाय युझिंग बीज वॅक्स, कॅनोवा वॅक्स, कॅस्टर ऑइल. सम हायड्रोफिलिक मॅट्रिक्स ऑल्सो यूज एज झॅन्थम गम. हे एक्झाम्पल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. हे फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करतात. मॅट्रिक्स एक अशी सिस्टीम आहे इज डिफाईन एज वेल मिक्स कंपोजिट ऑफ वन ऑर मोर ड्रग्स. याच्यामध्ये ऑलरेडी ड्रग मिक्स असणार. ठीक आहे, विथ जेलिन एजंट्स दॅट इज हायड्रोफिलिक पॉलिमर्स. इट इज रिलीज सिस्टीम विच प्रोलॉंग्स अँड कंट्रोल द रिलीज. आपल्याला रिलीज कंट्रोल करायचं आहे, राईट. तर ड्रग दॅट इज डिझॉल्व्ह ऑर डिस्पर्स. हा ड्रग डिझॉल्व्ह असणार किंवा त्यामध्ये डिस्पर्स्ड असणार. दिस सिस्टीम फॉर्म्युलेटेड ॲज रिजिड मॅट्रिक्स, म्हणजे ज्यामध्ये मटेरियल इनसोल्युबल प्लास्टिक यूज होणार, आणि स्वेलेबल मॅट्रिक्स दॅट इज ग्लासी हायड्रोजेल. मटेरियल यूज्ड आर हायड्रोफिलिक गम्स, ट्रॅगाकांत, HPMC. हे त्यात यूज होणार, म्हणजेच ते स्वेलेबल असणार. पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते स्वेल होणार, मग त्याचा ड्रग रिलीज करणार. ठीक आहे, त्यानंतर आहे रेट कंट्रोलिंग स्टेप. आता याच्या रेट कंट्रोलिंग स्टेप काय आहे? डिफ्युजन डिझॉल्व्ह ड्रग इन मॅट्रिक्स. आता ड्रग कसं डिझॉल्व्ह झालेलं आहे मॅट्रिक्समध्ये त्यावरती ते डिपेंड करणार त्याचं डिफ्युजन डिझॉल्व्ह ड्रग इन मॅट्रिक्स. त्यानंतर थर्ड, डिझॉल्युशन डिफ्युजन कंप्लीट केलेलं आहे आपण. थर्ड आहे आयन एक्सचेंज कंट्रोल रिलीज, म्हणजे त्याचे आयन्सचे एक्सचेंज दॅट इज H+ आयन्स, C- आयन्स. दिस सिस्टीम इज यूज्ड फॉर कंट्रोल रिलीज ऑफ ionizable drugs. This system is prepared by complexing an ionizable drug with ion exchange resin. यामध्ये रेझिन यूज होणार. तिकडे कसं मॅट्रिक्स आणि पॉलिमर यूज झालं होतं, यामध्ये आयन एक्सचेंज रेझिन्स जे असतात ना ते यूज होणार. फॉर एक्झाम्पल सोडियम पॉलिस्टेरीन सल्फोनेट. टाइप्स काय? कॅटायनिक अँड अनायनिक. कॉम्प्लेक्स विथ अ रेझिन कंटेनिंग SO3 ग्रुप. यामध्ये SO3 ग्रुप असणार कॅटायनिकमध्ये. सो रेझिन SO3 ग्रुप ड्रग प्लस H+ आयन्स. रेझिन SO3 हे H+ आयन्स
एकत्र झालं, ड्रग रिलीज झाला. आयनिकमध्ये काय होणार, NCH3 ग्रुप, त्यामध्ये रेझिन ग्रुप, ड्रग Cl- म्हणजे जे एनायनिक ग्रुप आहे तो, आणि ड्रग्स रिलीज होणार. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅटायन्स अनायन्स एकत्र येऊन त्याच्यानंतर ते रेझिनसोबत बाइंड होऊन ते त्याचं रिलीज करणार. आयन एक्सचेंज इज रिव्हर्सिबल केमिकल प्रोसेस इन विच ड्रग इज रिलीज्ड. हे एक रिव्हर्सिबल केमिकल प्रोसेस आहे ज्यामध्ये ड्रग रिलीज होणार. इन आयन एक्सचेंज रेजिन्स आर क्रॉस लिंक वॉटर इन सॉल्युबल पॉलिमर कॅरी आयनायझेबल फंक्शन ग्रुप. दिस सिस्टीम डिक्रीजेस डिग्रेडेशन ऑफ ड्रग इन GIT. हे जे सिस्टीम आहे ते डिग्रेडेशन कमी करतं GIT मधलं. सगळ्यात जास्त वाईडली यूज होणारं रेझिन काय, डायव्हिनिल बेन्झिन सल्फोनेट. मी नेहमी सांगितलं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवणं आहे ते. वाईडली यूज रेझिन डायव्हिनाइल बेन्झिन सल्फोनेट. रेझिन्स आर यूज टू मास्क द टेस्ट अँड कंट्रोल रिलीज सिस्टीम. रेझिन्स कशा करता यूज होतात, कंट्रोल रिलीज सिस्टीममध्ये. जसं तिकडे पॉलिमर आणि मॅट्रिक्स यूज झालं. तर आयन एक्सचेंजमध्ये काय होतं, सपोज आपण एखादी टॅबलेट घेतली, ठीक आहे, ती स्टमकमध्ये गेल्यानंतर ती नॅचरली Na+Cl- सोबत बाइंड होणार, म्हणजे ह्या आयनसोबत बाइंड होणार आणि त्यानंतर त्या ड्रग्सचं रिलीज होईल. हे रेझिन्सच असे बनवलेले राहतात की जे आयनसोबत म्हणजे Na+Cl- हे स्टमकमध्ये गेल्यानंतर त्या जेव्हा आयन्सच्या प्रेझेन्समध्ये येतील तेव्हा ते रेझिन्स हळूहळू डिझॉल्व्ह होतील आणि मग त्यातला ड्रग रिलीज होईल. असं मेकॅनिझम आहे आयन एक्सचेंजचं. समजलं? सो आपण आज बघितलं अप्रोचेस टू डिझाईन कंट्रोल रिलीज फॉर्म्युलेशन बेस्ड ऑन डिफ्युजन डिझॉल्युशन. डिफ्युजन बघितलं, डिझॉल्युशन बघितलं आणि आयन एक्सचेंज प्रिन्सिपल बघितले. हा झाला सेकंड पार्ट. म्हणजे आपण बघितलं आता तुम्ही बनवू शकणार की कंट्रोल रिलीज फॉर्म्युलेशन तुम्ही बनवले आहे डिझॉल्युशन मेथडनी, डिफ्युजन मेथडनी आणि आयन एक्सचेंज मेथडनी, राईट. सो आपण आज बघितलं डिझॉल्युशन मेथडनी आपण कसं कंट्रोल रिलीज करणार. आपल्याला कंट्रोल रिलीज बनवायचं आहे फॉर्म्युलेशन, तर डिझॉल्युशन पद्धतीने आपण केलं. त्यामध्ये त्याचे आपण नॉईस व्हिटनी इक्वेशन बघितलं. त्यानंतर त्याच्यामध्ये इनकॅप्सुलेशन बघितलं, राईट. इनकॅप्सुलेशन रिझर्वायर डिझॉल्युशन कंट्रोल, राईट. त्याचं एक्झाम्पल बघितलं. रेट कंट्रोलिंग स्टेप्स बघितल्या. त्याच्यामध्ये म्हणजेच डिझॉल्युशनमध्ये इनकॅप्सुलेशन अँड मॅट्रिक्स डिझॉल्युशन, राईट. त्याच्यानंतर डिफ्युजन, ठीक आहे. डिफ्युजनमध्ये आपण बघितलं रिझर्वायर सिस्टीम अँड मॅट्रिक्स डिझॉल्युशन सिस्टीम, ठीक आहे. डिझॉल्युशनमध्ये 2, डिफ्युजनमध्ये 2 आणि त्यानंतर बघितलं आपण आयन एक्सचेंज, ठीक आहे. आलं लक्षात सर्वांना? काय जर याच्यात अडचण असेल किंवा एखादा समजलं नसेल तर नक्कीच विचारू शकता. आय होप तुम्हाला पूर्ण टॉपिक समजला असेल. थँक्यू.